नवापूर नगर परिषदेत सर्वसाधारण सभा उत्साहात. शहर विकासाच्या 25 विषयांना एकमताने मंजुरी. नवापूर नगर परिषदेच्या रंगावली सभागृह सर्वसाधारण सभा शांततेत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत जाधव होते, तर उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शहरातील रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि प्रलंबित नागरी सुविधांवर सखोल चर्चा झाली. या सभेत विषय क्रमांक 1 ते 25 पर्यंतचे सर्वच विषय सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केले. शहर विकासाला गती देणे आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेचे संपूर्ण चित्रीकरण शासकीय व्हिडिओग्राफीद्वारे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असून आगामी काळात मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले. तर उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही सभा अत्यंत नियोजनबद्ध रीतीने संपन्न झाली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. नमस्कार. आज नवापूर नगरपालिका या नगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभा 11 वाजता वीर एकलव्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात 1 ते 25 हे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या सभेसाठी आपल्या नवापूर शहरातील सर्व दैनिक वृत्तपत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर जे चॅनलचे प्रतिनिधी होते यांना सर्वांना बोलवण्यात आले होते व त्या सभेमध्ये जे जे विषय चर्चेले गेले आणि जे विषय मंजूर करण्यात आले ते सर्वांसमोर शासकीय चित्र ध्वनिफीत तयार करण्यात आली व त्यामध्ये सर्व विषय हे घेण्यात आले. आजची ही सभा सर्वांच्या मताने एक मताने एक दिलाने सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले व नवापूर शहरासाठी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब यांनी जे जे आश्वासन दिले होते ते आश्वासनाप्रमाणे 1 ते 25 या विषयामध्ये शहरामधील बरेचसे विषय हे विकास कामांचे घेण्यात आलेले आणि ते लवकरच विकास कामं त्याचे टेंडर TS करून शासकीय मंजुरी घेऊन महाराष्ट्र शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मग तो जिल्हा नियोजन विकास विभाग असो किंवा अर्थ विभागाकडून असो, आदिवासी विकास विभागाकडून असो, ज्या त्या विभागामार्फत जास्तीत जास्त निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी हा आमचा व आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे आणि तो लवकरच दिसून येत आहे. मागच्या आठवड्यातही आम्ही बरीचशी रस्त्याची भूमिपूजन केली आहे. अजून बरीचशी भूमिपूजन बाकी आहेत, ती लवकरच आम्ही चालू करणार आहोत. नवापूर शहरामध्ये नमो उद्यान, स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावाने नमो उद्यान हे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही लवकरच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहोत आणि नवापूर शहराच्या सुंदर व आकर्षण भरभराटीसाठी त्या नमो उद्यानचा भर पडणार आहे, जेणेकरून नवापूर शहरामध्ये हे उद्यान, गार्डन, बगीचा नाही आहेत. तर नवापूर शहरामध्ये आम्ही निवडणुकांमध्ये ज्या आश्वासन दिले होते त्याचे एक पूर्तता करण्याचे काम चालू केलेले आहे. त्याचं फळ व त्याचे लवकरच कामानुसार व कामारूपी हे तुम्हाला दिसणार आहे आणि ते आम्ही प्रत्यक्षात साक्षात घडवून आणतो आहे आणि त्याचं तुम्हाला एवढ्या 1-2 महिन्यामध्ये त्याचं नक्कीच कायापालट, शहराचा विकास कायापालट केलेला दिसेल. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.